यवतमाळ जिल्ह्यातील वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एक धक्कादायक प्रकार समोर आला। चांगल्या दर्जाचा कापूस नाकारल्याच्या संतापातून एका शेतकऱ्याने थेट विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। संबंधित शेतकरी विक्रीसाठी कापूस घेऊन बाजार समितीत आला होता, मात्र ग्रेडरकडून कापूस खरेदीस नकार देण्यात आला। वारंवार विनंती करूनही दखल न घेतल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विषाची बाटली काढली। यावेळी उपस्थित इतर शेतकरी आणि सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत शेतकऱ्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली आणि मोठा अनर्थ टळला। विशेष म्हणजे नंतर करण्यात आलेल्या फेर तपासणीत याच कापसाला 1 नंबर दर्जा देण्यात आला। त्यामुळे बाजार समितीतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। गाडी कापूस झाला 50 किलो असेल खराब त्याच्या वाटतं हाताला किलो असेल ना ओय इकडे ओय ओय बघा हल करत नाही समस्या हल करायची असते तर का हल करून समस्या सोडता तू सोड ना कापसाने ग्रेड टाइम म्हणून सांगत आहेत। पहिला कापूस आहे नाही त्याचंही म्हणणं हेच होतं की इथून फक्त तुम्ही पावती घेऊन पाठवा, तिथं गेल्यावर जे ग्रेड भरल ते किंवा मग खराब आहे म्हणून सांगितलं त्यांनी, हो तुम्ही जर पाठवलं तिथं जाऊन तुमचं चेक करते ना, असं नाही का तुम्ही जो भाव दिला आहे तेवढा तुम्ही भाव देताय। तिथं गेल्यावर तो जो भाजका कापूस जो खराब आहे तो खराब कापूस निघाल्यावर त्यांची पूर्ण गाडी होती तिथं त्याचं केलं असतं आपण, तिथं जाऊन बोलू आपण, तो विषय नाही आहे। पण आज त्या कास्तकाराच्याकडे 100 क्विंटलवाला माणूस आज 20 क्विंटल अंबत आहे, एक गाडी घेऊन येत आहे, बिना पाण्याने येत आहे, शेवटचा पाणी नाही रिजेक्ट जेव्हा गाडी होत आहे खराब कापसामुळे, मला एक सांगा साहेब, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कापूस बरोबर निघणार आहे का? मग त्याच्यामध्ये काही ना काही कवडी येईलच ना। विषय हा आहे का कास्तकार इथं आल्यानंतर इथून तुम्ही भारताचा भाव तुमचा तिथे जाऊन पाहणारा माणूस आहे ना, तो पाहिल्यानंतर बोलल का हा कापूस खराब आहे, हा ऐकून घ्या, जो खराब कापूस आहे तो बाहेर काढल, चांगलावाला कापूस विकून टाकल, जो भाव भेटल तो। पण तुम्ही येथूनच जर सबशेल म्हणाल मला गाडीच नाही पाहिजे म्हटलं की तुम्हाला काय म्हटलं, मला एक सांगा, डबा घेतला हे गाडी रिजेक्ट म्हणून त्याच्यावर तुम्ही टिकमार केली का ही गाडी रिजेक्ट झाली म्हणून तुम्ही लिस्टवर केली तुमच्या? कधी होते माहिती आहे का, जेव्हा तुमची गाडी तुमच्या जिल्ह्यामध्ये बसत नाही, आम्ही फक्त ते हे करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं बिल म्हणून होते इथं गाऊन गाडी थांबली, ग्रेडच नाही म्हटल्यावर काय करणार आहे? जो आहे मागचा, त्यांनी सांगितलं मला मागचा खराब आहे म्हणजे, म्हटलं तो खाली करून या, म्हटलं काका बाकी तुमचं नुकसान नका करू। नाही तो तिथं इथून जर तुम्ही भाव भरणार आहे, तुम्ही जो भाव भरणार आहे तो भाव जर भरून दिला असता तुम्ही डिसेंबर महिन्यात पराठा उघडून मोकळं झालो तरी आज माहिती आहे का, डिसेंबर महिन्याच्या नंतर मला एक सांगा, आता जर धावत आम्ही आलो नसतो आणि त्याला पॉइझन पिऊन टाकलं असतं काय केलं असतं, त्याला जिम्मेदार कोण असतं? आता तिथूनच गेलो ना, मग हेच दरवाजा समोर तुम्ही नाही म्हणल्यावर तुम्ही ज्यावेळेस नाही म्हणलं त्यावेळेस मला पर्याय नव्हता, मी आता जाऊन हे आणलं नाही, पण सांगा तो रडत आहे माणूस, मी साहेबाला सांगितलंय, साहेबाला फोनही केला, साहेब म्हटलं डबल काय आहे तो होऊन घ्या, त्यांचा फोन आल्याबरोबर मी आलो। नाही आता फोन आला, त्याच्या पहिला माझा फोन गेला होता, मी तिथं सुद्धा ऑफिसला, बरोबर, त्याच्यानंतर मी धावत येतो, मला साहेब आता फास्ट मध्ये तो खरं पॉइझनचा डबा आणला, आत्ता पॉइझनचा डबा हाच सगळा सर्वजण काय तुम्ही सांगा, एक तर माहिती का गव्हर्नमेंट मध्ये घालता, एक तर वरून तुम्ही सुद्धा अधिकारी हे करून राहिले, तर आम्ही करायचं का? तेवढ्या पाठवल्या पण त्याच्यात तुम्ही मध्येच रिजेक्ट केलं ना, पहिल्यापासूनचा कापूस काय करायचं कापसाला डबल बघून घेऊ आपण।